हॅलो यूट्यूब फॅमिली, चित्रास फूड अँड जर्नीमध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा, कालच मी केम हॉस्पिटलमध्ये अचानक ओ पी डीला गेली होती आणि त्याच्यानंतर माझ्याबरोबर असं काहीतरी झालं की मला त्रास खूप व्हायला लागला. त्या लोकांनी ताबडतोब एमर्जंटली मला ॲडमिट केलं आणि मी तुम्हाला बरेच दिवस सांगत होते की माझी तब्येत बरी नाही. मला माहिती होतं ॲडमिट करणार आहे. एक ऑपरेशनसुद्धा झालं माझं आणि सगळ्यांनी काल म्हणजे 5-7 दिवसानंतर, म्हणजे मला 7 दिवसानंतर मला डिस्चार्ज दिला आणि अर्जंटमध्ये मी आहे त्या अंगावरच्या कपड्यावरच ॲडमिट झाले. काहीच कल्पना नाही झाली की मला अचानक काय झालं तिकडे. आणि मला फटाफट त्यांनी ओरडून मला सांगितलं ॲडमिट व्हायचं, अजिबात हलगर्जीपणा नाही करायचा. ओरडले थोडं डॉक्टर, पण ठीक आहे. आता घरी आले पण अजून काही आराम नाही आहे मला आणि सगळ्यांनी सांगितलं घरी जा, आराम कर. तर असं होत नाही आहे. एकटे जरी असले तरी स्वतःचं स्वतःला करण्यासाठी सुद्धा आपल्याला उठावं लागतं. तर ही मी पूर्ण सगळी भांडी घासली, कारण मी अशा विचाराने गेले ओ पी डीला जाऊन आल्यावर घरातलं सगळे कामं आल्यावर आवरू, कारण सकाळची लवकर ओ पी डी असते. तर असं झालं की पर्याय नाही आहे आणि डायरेक्ट मी 7 दिवसानेच आले आणि घरातली ही भांडी, हा पसारा, हे सगळं मला करावं लागलं आणि पर्याय नाही आहे काही गोष्टीला. आणि ठीक आहे, पण तब्येत एवढी सपोर्ट देत नाही आहे. पण तो प्लॅटफॉर्मवर सगळा पसारा बघून ते थोडंसं वाईट वाटलं. तर म्हटलं आता आपण सगळं काही हा पसारा आटपून घेऊया. बघू जेवढं होतं तेवढं करायचं. जर चक्कर वगैरे आली तर आपण पुन्हा बेडवर जाऊन झोपायचं असं ठरवलं. तर ही भांडी माझी झालेली आहेत, आता थोडीशी राहिलेली आहे. फक्त किचन प्लॅटफॉर्म थोडं क्लीन करून घेते, मग तुम्हाला दाखवते की काय काय आज आपलं रुटीन आजचं सकाळचं मी तुम्हाला दाखवते. तर आता आपण हा सगळा इथला पसारा काढून घेतो, जे काय आपण ठेवून गेलं होतं. आणि खरंच आहे की आपल्याला असं कधी कधी वाटतं, आपण हॉस्पिटलमध्ये जातो आणि कधी आपण असं लवकर यायचं विचार करतो घरातून, पण पुढे जाऊन आपल्या हॉस्पिटलमध्ये आपल्या ट्रीटमेंटमध्ये काय आढळतं काय नाही, तर आपल्याला काहीच कळत नसतं. तर पर्यायी नसतो. तर वन मॅन शो असल्यासारखं आपल्या. तर ॲडमिट होताना मी बहिणीला माझ्या फोन केलेला, ती ताबडतोब आली. मी म्हटलं मला फक्त सही देऊन जा, बाकीचं मी मॅनेज करते. तर ती तातडीने आली, माझी बहीण, मावस बहीण आली माझी, आणि तिने पटकन सिग्नेचर केली. तर मला बोलले काय लागलं तर सांग वगैरे. येताना तिने माझ्या काळजीपोटी मला टिफिन घेऊन आले. तर ती तिथेच थोडं परेलला राहायला आहे, इंडिया बुलच्या इथेच राहायला आहे माझी बहीण. तर ती मावस बहीण माझी आली आणि तिने पटकन ॲडमिट केलं. तर मला तेवढी फक्त सिग्नेचरची गरज होती, म्हणून मी तिला म्हटलं ॲडमिट कर, मी नंतर केअरटेकर वगैरे ठेवेन, कारण तिची पण फॅमिली आहे, तिलाही बघायला लागतं, घरात मुलं आहेत. तर काही गोष्टी अशा असतात की आपल्याला आहे ना थोडंसं समजून घ्यावं लागतं काही गोष्टीला, आणि पर्याय नसतो. कारण तुम्ही जेव्हा एकटं राहता, तुमची मुलं जेव्हा बाहेरगावी असतात, मिस्टर नसतात, त्यावेळी तुम्हाला स्वतःचं स्वतःला करायला लागतं. कारण एवढ्या वर्षाच्या आयुष्याच्या संसारामध्ये फॅमिलीमध्ये काही ना काही योगायोगाने असं काही ना काही वाद झालेले असतात. तर सगळेजणं वाद सोडत नसतात, काही जण मनामध्ये ठेवतात, काही जण तुमच्यावर उपकाराच्या गोष्टी करतात, काही जण काही ना पद्धतीने काय एक इनडायरेक्ट तुम्ही असं गरजेपुरतं बोलवल्यासारखं त्यांना वाटत असेल. तर हे बघा, कोणी पण आपल्याला हॉस्पिटलमध्ये राहिलं तर नुसतं तुम्हाला पाहुणचार म्हणून, तुम्हाला बघायला म्हणून येतील का, तर ते त्यांचं एक कर्तव्य म्हणून सांगतात. पण तसं नसतं खरं तर. तर अशी गोष्ट असते की आपल्याला सगळं मॅनेज करावं लागतं, पर्याय नसतो काही गोष्टीला. आणि घरातले थोडंसं एकमेकांबद्दल मनं नाराज असतात. आणि मी पहिल्यापासून म्हणजे कधी कोणाची जास्त मदत घेत नाही आहे. कारण काय होतं, जर आपण जास्त कोणाची मदत घेतली तर आज नाही उद्या आपल्याला इनडायरेक्टली आपल्याला ते बोललं जातं. तर मग ते कुठून, सासरकडून असू दे, माहेरकडून असू दे, किंवा लोकांकडून असू दे. तर मी वैयक्तिक कोणाचं नाव नाही घेणार की मला अमुक व्यक्तीचं त्यामुक, तर ते बोलू शकत नाही आपण. तर आपल्याला कसं आहे, तो प्रसंग इतका भयानक असतो हॉस्पिटलचा, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं खूप म्हणजे वाईट वाटत असतं. पण हॉस्पिटलमध्ये मनाचं थोडंसं आपली तयारी ठेवायला लागते. तर मी एक केअरटेकर बोलवली, तिने थोडंसं म्हणजे पर्याय नव्हता मला, म्हणून केअरटेकर ठेवली. आणि काय असतं, थोडंसं हॉस्पिटलवाले थोडेसे अडवून ठेवतात की तुमचे नातेवाईकच पाहिजे, तुमचे असेच पाहिजे तसे. त्याच्यामुळे पर्यायी आपल्याला रिलेटिव्हला बोलवावं लागतं. आपल्याला असं कोणाला त्रास द्यायचा हेतू नसतो, पण पर्यायी नसतो काही गोष्टीला. आणि ती ट्रीटमेंट घेणं पण गरजेचं होतं, कारण मला ओव्हर ब्लिडिंग वगैरे झालं, त्याच्यामुळे मला खूप प्रॉब्लेम झाले.
आणि पर्याय नव्हता आणि मग खूपच त्रास होत होता आणि अजूनही माझा त्रास आहे. तर आता बघूया काय काय करणार आहेत अजून. फक्त त्यांनी सांगितलं आता छोटंसं एक ऑपरेशन केलं त्यांनी माझं, पुन्हा अजून एक ऑपरेशन करणार असं सांगितलं. जर त्यांना काय जर त्यांच्या रिपोर्टमध्ये काय आढळलं तर माझं ऑपरेशन पुन्हा 15 दिवसांनी करणार. तर मला खूप असं फील झालेलं आहे, म्हणजे दुःख झालेलं आहे की आपण काय काय गोष्टी कशा मॅनेज करायच्या. कारण एखादे फॅमिलीला, आपण मोठ्या फॅमिलीत असलं तरी तुम्हाला फॅमिलीमधून सगळ्यांचा सपोर्ट मिळेल असं नाही आहे. प्रत्येकजण सगळे जुनं गोष्टी असे काय बोलतात की विचार करून तुमचे कमेंट्स होत असतात तिथे. त्याच्यामुळे आपल्यालाही माहिती आहे की कारण आपल्या मागे पुढे कोणी काय बोललेलं आहे आपल्याला लक्षात असतं या गोष्टी. तर सांगायचं म्हणजे की तयारी कशी करायची आता आपल्याला तेच विचार पडतो. तर आता पुढच्या जसं काही युद्ध चालू आहे आयुष्याचं, त्याच्यामुळे आता आपल्याला हे सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. आणि कोण कशा पद्धतीने आपल्याला काय, फक्त आपली थोडीशी विचारधारणा चेंज करून आहे ना स्वतः एकटं आपला प्रसंग काढायचा. केअरटेकर ठेवणं गरजेचंच आहे. कारण का तर नात्यांमध्ये तडे जात असतात काही गोष्टीला, काही गोष्टीचा उपकारात असतात, काही गोष्टी तुम्हाला कशा पद्धतीने बोलले जातं ते तुम्हाला कळत नाही. काही गोष्टी आपण रिकवर होण्यासाठी जातो पण त्याच्यामधून पण आपल्याला काही ना काही कोणाचं ऐकावं लागतं. तर ही वस्तुस्थिती आहे. आपण शांत असतो पण समोरच्याला समजत नाही की त्यांच्यावर काय परिस्थिती चालू असते. पण कारण माझं 2-3 वेळा असं झालं की मला ॲडमिट जेव्हा केलं त्याच्यानंतर माझा थोडासा ऑपरेशन थिएटरमध्ये BP वाढला. तर ते बोलले तुम्ही बाहेर येताना तुमचं BP नॉर्मल होता, जेव्हा आम्ही पेपर घेतले तेव्हा नॉर्मल, तुमचं आतमध्ये काय, तर तुम्ही घाबरले का वगैरे. तर तसं नसतं. म्हणजे आतल्या गोष्टीतनं आपण त्या डॉक्टरांना पण काही सांगू शकत नसतो की पुढेच अजून भगवंताने काय मांडून ठेवलेलं आहे. तर अशासाठी आपण थोडंसं विचार करून कोणाची मदत घ्यावी, कोणाची नाही घ्यावी, कोण कशा पद्धतीने तुम्हाला रिॲक्ट करतील, कोणाचं काय. खूप सगळेजण सगळ्याच गोष्टी तुमच्या मनासारख्या नाही होणार. तर पूर्वतयारी असली पाहिजे हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी. तर आता हे कसं माझं अचानकच झालेलं आहे, नाही तर मी केअरटेकर वगैरे घेण्याचा प्रयत्न करते. कारण आपल्यामुळे कोणाला त्रास नको. कारण आता पुढचं वय आहे की कोणी जरी आपल्याला हेल्प जरी केली असेल कुठल्या माध्यमातून, कुठल्या गोष्टीतनं, तरी आपल्याला तेव्हा ते वय नसणार की आपण त्यांच्याबद्दल काय करू शकतो. पण असं होतं ना की वय जर आधार म्हणजे शरीर जर साथ दिले तर मी तर प्रत्येकाला कॉपरेट पहिल्यापासून करत आलेले, मी कोणालाच असं नाही म्हटलं नाही आहे. पण आता सध्याची परिस्थिती अशी झाली की कोणाची मदत घेताना पण जरा भीती वाटते आपल्याला. कारण एक बोलतात ना असं देवाणघेवाण असतं हे की माझ्या वेळी तुझ्या वेळी, तुझ्या वेळी माझ्या वेळी, हे असं काहीतरी मनामध्ये विचार असतात. पण आता परिस्थिती अशी झाली की तब्येत सपोर्ट करत नाही आहे आणि कोणाची मनंसुद्धा आपण दुखवू शकत नाही. तर ही खरी वस्तुस्थिती आहे. आणि आता थोडंसं पुढचं ॲडमिट होताना थोडासा विचार करायला लागतो. कारण मला डिस्चार्ज देताना पण प्रॉब्लेम आला. फॅमिलीचं कोणी असेल तर डिस्चार्ज देणार, तर तेही मला थोडंसं अवघड झालं. तर आता एखादं समजा आपण काही गोष्टी अशा असतात की न सांगण्यासारख्या असतात. आपण कोणाला जेव्हा ॲडमिट होतो तेव्हा कोणाला फोर्स करू शकत नाही की बाई ये माझ्यासाठी, नाही तर अगदी रिक्वेस्ट नाही करू शकत कोणाला. कारण काय ती वेळच अशी असते की कोणावर आपण जोर जबरदस्ती नाही करू शकत. आणि त्याच्यानंतर एक विचार करायला भाग पडतो. मग डिस्चार्ज होता माझा थोडासा लवकरच होता, फर्स्ट पेपर घेतलेला होता. पण पर्याय असा झाला माझा की डिस्चार्जला सही कोणाची घ्यायची, किंवा कधी अचानक बोलले. पुन्हा कसं असतं बाहेरून औषधं आणणं वगैरे, ते सगळं डिस्चार्ज देताना एक प्रोसिजर असते. तर ते कसं सही जरी नातेवाईकांची सही एंटर करताना तर सही असते पण एक्झिट करताना सही नसते कदाचित कधी कधी. तर माझं म्हणणं असं आहे की थोडंसं पूर्वतयारी कशी करता येईल ते विचार करते. काय सांगायचं हॉस्पिटलमध्ये काय नाही, हे खूप असं आहे ना. त्याच्यानंतर पण म्हणजे खूप असं प्रॉब्लेम असतात, प्रायव्हेट असू दे किंवा तुमचं कुठलंही हॉस्पिटल असू दे, तर अशा प्रसंग नेहमी येतो. तर हे असं आहे. आणि मुलं आपल्या आपल्या करिअरच्या मार्गावर आहेत. कारण ते जेव्हा बाहेर जॉब वगैरे करतात तेव्हा घर चालतं, म्हणून मुलांनासुद्धा आपण दोष देऊ शकत नाही असं असतं. तर सगळेजण आपापल्या जागेवर योग्य आहे. आपली वेळ खराब आहे म्हणून आपण कोणालाच काही बोलू शकत नाही आहे. तर ही वस्तुस्थिती आहे. आता एवढ्या दिवसातनं मी हा जो अनुभव घेत असते, पहिल्यापासून मला अनुभव असतो. कारण मी प्रसंग खूप जवळून पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे मला खूप
हे झालं की मला आता डिस्चार्ज देताना कोणाला आवाज देऊ, तर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने ज्याने ज्याने आपल्याला मदत केली त्यांचा तर आभार व्यक्त करतोच आपण. पण इथून पुढे आपल्याला एखाद्या गोष्टीचं काय अडलं तर काय तयारी करायची, कुठपर्यंत तयारी करायची, कोणाला सांगायचं, कोणाला तयार करून ठेवायचं की एमर्जन्सी झालेली आहे. आता आंघोळ झाली माझी, तर आता मी विचार करते थोडा चहा घेते. कारण बघा आता हॉटेलमधून मागवणार तर हॉटेलमध्ये केवढे पैसे जाणार, आता एवढे काय पैसे आपल्याकडे नसतात. मिडल क्लासचे लोक असतो आपण. आता हॉस्पिटलचा एवढा खर्च, हॉस्पिटलमधला खर्च कमी झाला कारण सगळ्यांना माहिती आहे की KM हॉस्पिटल हे खूप रिजनेबल आहे, खूप छान आहे. ते थोडंसं एखादा टेस्ट बाहेरून करायला लागली तर, नाही तर सगळ्या टेस्ट आपल्या हॉस्पिटलमध्येच होतात. पण थोडंसं काय असतं की तिथे इरिटेट का होतो आपण हॉस्पिटलमध्ये, की आपल्याला डॉक्टरांचं पण थोडंसं हे होतं आपल्याला की चिडचिडी होतात. ते त्यांच्या हापसामधले पण ते कमेंट्समुळे आपल्याला चिडचिड होते आणि चिडतात, ओरडतात. सगळंच तिथे चिडचिड ओरडणं चालू असतं आणि आपण आपलं एक वेदना घेऊन तिथे असतो आणि आपल्याला भीतीसुद्धा वाटते की बापरे ह्यांना आपण डॉक्टरांना कसं काय बोलायचं, तर ही एक भीती असते. जेवण कशा पद्धतीने असतं, आपल्याला त्या जेवणाची सवय नसते. म्हणजे ते आपलं घरचं खाण्यामध्ये आणि हॉस्पिटलच्या खाण्यात खूप फरक पडतो. प्रायव्हेटमध्ये कसं असतं, तुम्हाला हवं तसं तुम्ही जेवण मागवू शकता. तर तसं BMCमध्ये तुमच्याकडे पैसे असेल तर तुम्ही बाहेरून मागवू शकता. बरं ठीक आहे, चला पैसे जरी असले तरी आणणार कोण, कोणाला सतत रिक्वेस्ट करणार. मग ज्यांना पण आपण रिक्वेस्ट करतो त्यांना पण थोडंसं आपल्याला एक गुड लक म्हणून द्यावं लागतं, कोणाला बाहेर पाठवलं तरी. तर हे असं आहे की खरी परिस्थिती आपल्या हॉस्पिटलमध्ये कळते की आपली वस्तुस्थिती काय आहे. आता आपला चहा झालेला आहे, पण मला असं वाटतं की ऑमलेट बनवायचं आहे, हा माझा विचार चाललेला आहे. तर बघूया, चहा ओतून तर घेणार, पण आता चहा घेऊ का आधी काय करू, कारण मला सकाळ सकाळ औषधं घ्यायची आहेत. हॉस्पिटलमध्ये जे औषधं सकाळची असतात ते घ्यायलाच लागतात. IV पण, म्हणजे IV लावल्यानंतर ग्लुकोज वगैरे त्यांचे इंजेक्शन वगैरे भरपूर होते. हात खूप सुजला होता माझा. तर असे काही प्रसंग आहेत, तर काय करायचं सांगा. तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये जेव्हा राहता स्वतःची पूर्वतयारीसुद्धा करा. पण अचानक प्रसंग आला तर मी काही सांगू शकत नाही आहे, कारण हा अनुभव मी माझा आयुष्याचा भरपूर घेतलेला आहे. तर सगळ्यांनी असं, आता ज्यांची बरेच ठिकाणाची जी फॅमिली असते त्यांची छान छान फॅमिली असते, काही जणांची फॅमिलीज असूनसुद्धा नसते, तर काही जणांचे नातेवाईक खूप म्हणजे मी तर कुठल्याच नात्यांमधून मी एक सॅटिस्फाय नाही आहे की मी कधीच खुश नाही राहू शकले, कारण माझ्यावरून नाही योग्य झालं आयुष्य. पण असं वाटलं ना की काय सांगू शकत नाही काय काय गोष्टी. तर आता मी असं विचार करते की आता थोडंसं मी ऑमलेट बनवते, कारण भूक लागलेली आहे मला. आणि म्हणजे औषधं घ्यायची आहेत, तर एक अंड फ्रीजमध्ये होतं, तर पटापट बनवायला घेतलं मी. आणि आता औषधं घ्यायची आहेत. आणि लक्षात असू द्या सगळ्यांना की हॉस्पिटल हे खूप असं त्रासदायक पण आहे. बरं होण्यासाठी आपल्याला खूप काय काय प्रयत्न करावे लागतात. आणि मी खूप असे गोष्टीचा विचार करते की आपल्यामुळे कोणाला त्रास नको. पण प्रसंगच असा येतो की आपल्याला कोणाला त्रास द्यायचा नसतो आपल्याला, पण पर्याय नसतो. की तिथे कसं झालं, मी विचार करते कधी हॉस्पिटलमध्ये फक्त हा नियम जरा बंद झाला पाहिजे की नातेवाईक असल्याशिवाय तुम्हाला ॲडमिट करता येणार नाही. तर कारण खूप नातेवाईकांमध्ये पण आपल्याला आहे ना चेहरे ओळखायला येतात, असं असतं. तर शक्यतो ह्या लोकांनी पण आपल्याला कसं जरासं गव्हर्मेंटने थोडंसं असंही केलं पाहिजे की कुठल्याही नातेवाईकांची आता गरज नाही आहे, असं पण जरा केलं तर खूप बरं होईल. एक हॉस्पिटलमध्ये खर्च नसतो, तर एक कमीत कमी छोटीशी अमाऊंट घेऊन स्वतः ते औषधं वगैरे तिथेच आपल्याला जागेवर मिळायला पाहिजेत. म्हणजे कसं सिंगल जरी आपण राहिलो कुठे समजा हॉस्पिटलमध्ये, तर माझी KM हॉस्पिटलला एक रिक्वेस्ट असणार की असं काही नाही, तुम्ही हे करू नका की नातेवाईक पाहिजेच म्हणून. तर माझी खूप अशी इच्छा आहे की गव्हर्मेंटने असे काय सगळे औषध वगैरे व्यवस्थित आहे, ठीक आहे, म्हणजे गरिबासाठी KM हॉस्पिटल खूपच छान आहे. पण एक नियम नसावा की रिलेटिव्ह पाहिजेत, कारण रिलेटिव्हचं ते टॉर्चर पण होतं कधी कधी आपल्याला आतल्या आत, कारण आपल्याला ह्या गोष्टी कोणाला त्रास द्यायच्या नसतात आणि पर्याय नसतो. आणि ह्या गोष्टीचा मला खूप गिल्ट झालेला आहे की आपण असं म्हणजे मी स्वतःच विचार करते की आपण एक नात्यांना जबरदस्तीने आपण बोलवणं, त्रास देणं, तर हेच मला खूप वाईट वाटतं. हे बघा आता नाश्ता माझा
हा आहे पाव घेतलेला आहे, ऑमलेट साधं बनवलं आहे, सॉल्टी म्हणजे थोडंसं काळं मीठ वगैरे टाकून बनवलेलं आहे. तर आता हा माझा नाश्ता चालू आहे कारण औषधं खायची आहेत. आणि मी कसा तरी हा सकाळी नुसता व्हिडिओ आपला अपलोड करण्याचा विचार केला. म्हटलं काहीच बरेच दिवस झालं काहीच नाही, तर माझं रुटीन टाकूया आज. तर हे असाच प्रसंग आहे. तर माझी रिक्वेस्ट आहे केम हॉस्पिटलला की तुम्ही नातेवाईकांशिवाय एंट्री नाही असं करूच नका एखाद्या वेळी, कारण प्रत्येक पूर्वीसारखी नाती राहिलेली नाही आहेत हे मी सांगेन. जरी माझ्यासाठी माझे सगळे वेळेला आले तरी पण मला जरासं गिल्ट झालेलं आहे की कारण काय होतं, मला किती तासाची गरज होती कोणाची आपण ते आपण बोलू शकत नाही. पण सिंगल महिलांचे खूप हाल होतात. तर त्या कशा जगतात, तर त्यांचं जेव्हा आरोग्य खराब होतं तर कमीत कमी केम हॉस्पिटल असू दे किंवा इतर गव्हर्मेंट हॉस्पिटल असू दे, अनेक हॉस्पिटल आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर तिथे सिंगल महिलांसाठी तर नक्की सोय असावी की तुमचे नातेवाईक नाही तर हे नक्की त्यांनी कॉपरेट करायला पाहिजे. कारण जेव्हा मिस्टर जातात तेव्हा सगळी मिस्टरांबरोबर जे सगळी नाती संपलेली असतात. मग ती फॅमिलीतले असू दे म्हणजे दोन्हीकडचे आईवडिलांचे असू दे, तर ही अर्धी संपलेली असते. कारण ते एक नवरा असला की एक वेगळा दबदबा असतो आयुष्यामध्ये. तर हे सगळं खूप प्रसंग आम्हाला फेस करावा लागतो. तर माझी रिक्वेस्ट आहे गव्हर्मेंटला की तुम्ही सिंगलच ॲडमिट करा, त्यांचीच सिग्नेचर घ्या की तुम्ही सिग्नेचर करा आणि तुमच्या जीवाचं तुम्हीच काळजी करून त्यांच्यावर जबाबदारीने हे करा. थोडीशी अमाऊंट काय असेल तर ती भरायला सांगा, हरकत नाही आहे की म्हणजे सगळं ट्रीटमेंट गव्हर्मेंट असं देईल हे सुद्धा चालेल. जेवण काही असो आम्ही ॲडजस्ट करू, पण प्लीज नातेवाईकांना कोणाला त्रास नको अशी काहीतरी सोय करा. आणि नातेवाईकांशिवाय सुद्धा आम्हाला ॲडमिट करता येईल अशा जर तुम्ही म्हणत असाल विधवा महिला, तर ह्या विधवा महिलांसाठीच तुम्ही हा सुद्धा एक सोपा मार्ग करा. माझं केम हॉस्पिटलला ही रिक्वेस्ट आहे प्लीज, की खूप गिल्ट झालेलं आहे. कारण मुलं पण आमचं घर चालवण्यासाठी रोजगारासाठी बाहेर गेलेले असतात. ते गेल्याशिवाय आमचं घर चालणार नाही हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. आणि ज्या निराधार महिला असतात त्यांचे पण खूप हाल होतात. तर माझं असं मी माझं मत मांडलेलं आहे. माझं कोणाबद्दल वाईट मतं नाही आहे किंवा नातेवाईकांबद्दल वाईट मतं नाही आहे, पण कोणाची हेल्प नको आहे. तर असा जर निर्णय जर गव्हर्मेंटनी जर काढला तर खरंच महिलांना खूप आनंद होईल. आणि मी छोट्या छोट्या गोष्टी का बोलते आणि कॉपरेट तर होतातच, कारण माझं केअरटेकरला पण पैसे मी देऊनसुद्धा थोडंसं केलं माझी सोय कशी तरी. पण मला खूप फेस करावा लागला, कारण डिस्चार्ज देताना सुद्धा वेट करावा लागला, कोणाला ना कोणाला बोलवायला लागले, एक मदत घ्यावी लागते प्रत्येक वेळी असं होतं. तर ही थोडंसं गव्हर्मेंटने थोडासा विचार करावा. हा माझा पूर्ण व्हिडिओ प्रत्येक हॉस्पिटलसाठी हा महत्त्वाचा असेल. आणि आज मी डिस्चार्ज देऊन घरी आले, पण मला पुन्हा आता ॲडमिट व्हायचं, पुन्हा परत मी त्या विचारामध्ये पुन्हा खचून जाणार आहे की आता कोणाची हेल्प घ्यायची. तर हा मोठा प्रसंग आहे. तर प्लीज रिक्वेस्ट सगळ्यांना आहे केम हॉस्पिटलला की प्लीज असं काहीतरी करा की कोणाचीही मदत न लागता गव्हर्मेंट काय देईल ते आम्ही त्याच्यामध्ये आनंदात हे करू. आम्हाला जेवणाची सुद्धा कसे जेवण मिळतं, चहा मिळतो, नाश्ता मिळतो, जे काय भेटत असेल तेही आम्ही हे करतो. पाहिजे एक छोटीशी अमाऊंट तुम्ही हे करा. खूप कमी खर्चिक ह्याच्यामध्ये सोय होते गव्हर्मेंटची. पण थोडंसं हे जे असतं असं काय काय नियम तो जरा बंद करावा.